नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 22वा। चला तर मग या अध्यायाला सुरू करूया। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेलवर प्रेस करून ऑलवर सुद्धा प्रेस करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला समोरचा अध्याय लगेच पाहायला मिळतील। अधिक महिन्यातल्या या पुरुषोत्तम भगवानाला मी हात जोडून नमस्कार करते आणि आजच्या अध्यायाला सुरू करते। बोल पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जय त्रिभुवन सुंदरी आदि माये, व्याग्देविके कवी माधुसरत्न हृदये। तुझ विनिरता ठाव पाहे, नसे माये सर्वता। तरी बैसुना माझी ये जीवाग्री, ग्रंथ पाववा शेवटावरी। तरीच धन्य संसारी, नाही तरी वृद्धा वैखरी माझी हे। एका श्रोते भाविक जन, येथेची ग्राहिक कोण कोण। तयाने लादले कोण, इतरा लाजिरवाने अभागिया। मलमास अति पावन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण। भावे एकताच श्रवण, तो पावे सदन मोक्षाचे। लक्ष्मी वदे हो दामोदरा, दया सिंधो परम उदारा। दान महात्म्याची या प्रकारा, वदा साचार स्वामिया। कवन दाने कवन पुण्य जोडे, सार्थकता कैसी निघडे। हे वेगळाले फळे निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया। एक भामिनी चतुर देक, तुझे बोल तव परोपकार। तरी दान फळ वेगळाले एक, या मलमासा निके अवधारी। सुवर्णदान शक्तीनुसार, द्विजाते देतीचे जाण। जे देणार तयावरी तुष्टे ती सर्वस्वर, करी परिहार दरिद्राचा। तया ते दरिद्राची व्यथा, होऊन देणी मी सर्वथा। अति पाववी मोक्षपंथा, नवे अन्यथा हे वाणी। आता रोपे दानाचे फळ, तेही एक हो सकळ। तेने तुज्वासन नीळ, आणि सकळ प्रितुत्वाजे। आता मुक्ता फळे आणि पोवळी, तेही एक सांगतो बाळी। तयाची फळे वेगळाली, परिसौ तू ते जाणे पा। पोवळी अर्पिता पावे भुक्ती, मुक्ता फळे लाभे मुक्ती। यव भुक्ती आणि सुक्ती, लाभरीती जान पा। कास्यपात्र अथवा ताम्रपात्र, विप्राते अचिता विचित्र। तरी भवानी सहित पंचवक्त्र, कृपा करी तयावरी। वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपुपदाने पापसंहार। अन्नदाने सर्वेश्वर, तुष्टमान सर्वदहा। उदकदान करिता जान, संतुष्टमान तयावरून। तयाने प्राप्त करी जीवन, होय अन्न वृद्धी ते। अन्नदान सर्वात सार, चाले सकाळ व्यापार। क्षणभरी अन्न नसले जर, केवी व्यापार चालू शके। आता उपानह दान देता, यमतुष्टमान तयावरुता। पदर्दी भगवंत व्यचनार्था, आना सर्वदा मानसी। उपानह दान देता ब्राह्मणाते, मार्गी यमदे सुख तयाते। अश्वदिदलिया दानाते, अश्वरूढ स्वर्गी जाय। भुकेलिया अन्नदान, तृष्ठाती उदकपान। देता स्वर्गी सुख संपन्न, यमराव नेतसे तयाते। मार्गी जाता ठाई, अन्न उदक पूर्वी सर्वही। यमलोकी तयाते पाही, पूर्वही सर्वही अन्नोदक। प्राणी निर्वर्तलियावरी, द्वादश मार्गावरी। चालता येते यातना भारी, ते गरुड पुराणी वर्णिलिसे। म्हणून येते जे अर्पावे, तेची तेथे लागे पावावे। निदल्या विनतो न पावे, हा निर्धार जाणीजे। नादत्त मुपती इष्ट तू, ऐसा तो वेद बोलतू। दिदल्या विन नवे प्राप्तू, स्वये बोलतू जनार्दन। घृताचे दान विप्रालागी देता, सूर्य संतुष्ट मान तयावरुता। ज्वराची वार्ता, अन्न शांतता तो करी। तिळपात्र दान करी जो नर, स्वर्गी सुखावती पितर। न बांधी तया सनेचर, पावे सत्वर रुद्र कैलासा। कमंडलू तोय ताम्रपात्री, देता भावार्थ विप्राप्रती। तेने तुष्टमान वरुण भूपती, नेत तयाप्रती वरुण लोका। तेथे बहुत सौख्य तया जना, काही एक असे यातना। दंपता ते करीते वस्त्रदाना, कैलास भुवना तो पावे। सप्तधान्य अर्पिता द्विजाते, तेने पूजिले सप्त ऋषीते। अरुंधती सहित याते, दम ऐसे नाना दानाचे प्रकार। सांगता वाडोस पाहे विस्तार, परी किंचित गोदानातेच तत्पर। होऊन कथा विस्तारीजे, आणिक आठवले मज लागोनी। सचित्र अनरसे दानी, प्रीतीन दशक विप्रा लागोनी। प्रतिदिन अर्पावे, संपूर्ण जयान घडे एक मास। तरी सायासे अर्पी पांच परवास। द्वादशी पौर्णिमा अमावसेस, व्यतिपात आणि वैधृती। ही मुख्य पर्वे बोलीजे, मागे तू ते निवेदिले कळमळजे। हे मुख्य आवडीचे खाद्य माझे, तेने संतुष्टे मी तयावरी। आता गोदान कलियेचा प्रकार, सांगतो एका विस्तार। पूर्वी दक्षिणेशे मही स्मृतिनगर,
ऐसे थोर प्रसिद्ध पै. चारी वर्ण सभोग साधन, शास्त्राधारी वर्णती जन. नित्य आचरती दान पुण्य, वेदाध्ययन विप्र करीती. आधी व्याधी दरिद्र पाही, नगरी धुंडिता न दिसे काही. अपमृत्यूची वार्ता नाही, जन सर्वही आनंदमय. प्रभू तेतीचा धार्मिक करत, पुत्र ऐसी प्रजा पाळीत. लांजन घे न्याय करीत, तोची धन्य भूपती. असो ऐसा त्या नगरीचा महिमा, तेथील विप्र एक द्विज शर्मा. वेगळा जो कर्म अकर्मा, चालवी नेम शास्त्राधारे. घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र. पोटी नाही पुत्र कल्व, भिषाग्ने गात्र संरक्षित ते. ऐसा तो सत्पात्र विप्र राणा, प्रसती अतीत आलिया जाना. गृही निपजेल जे अन्न, तया लागून अर्पितसे. ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी, येऊन या राहिला. परी माध्यान्ह काळीची वेळा, पोटा पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणून या शोधत चालिला, ग्रामा माझी ते समयी. तव पुस तसे ग्रामस्थासी, कोण अन्न अर्पी पातस असती. तयाने गृह दाखविता त्यासी, द्विज सरम्यासी भेटला. म्हणे माध्यान्ह समयी शुधित, समयी पातलो मी अतीत. ऐसी एकताची विप्रमात, आला धावत द्विज शर्मा. बदहस्ते नमिला ब्राह्मण, येरू काय बोले वचन. तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचन बोलिला. म्हणे शुधानडे तो तप्त देही, विषवत वाटे उपचार सर्वही. तरी अन्न औषधाते दाता होई, आहे किंवा नाही दाता तयावदे. तथास्तु म्हणून आसनी बैसविला, भोजन देऊनी तृप्त केला. मग स्वागत पुसता झाला, कुठून आला परिवार केवता. येरू म्हणे तीर्थभ्रमण, करिता स्वयमी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र न कांता मज लागी. जरी माते अपलांग गृही, तरी सेवा करून मी राही. कदा वचनार्थ करून देही, अंतरनेदी विप्रराया. जाणून निर्मळ अंतरी, मने स्वस्थ राहे माझ्या घरी. काही न सांगे चाकरी, पुत्रापरी वर्तावे. ठेवून घेतला तया लागून, नाम तयाचे नारायण. सेवा करीन कंटाळे मन, पडिले कार्य संपादी. आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निकपटे सेवा चित्रविचित्र, सेवी गात्र तयाचे. ऐसा वर्तता बहुकाळावरी, तव नवल वर्तरे परी. विपस्त्री होती म्हातारी, जाली गरोदरी त्या पुण्ये. तव विप्रमणी बहुत हर्षला, मने संतानन होते मजला. याचा पाया गुण मज लाभला, गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे म्हणून या हर्षास, तव गर्भ आले पूर्ण दिवस. प्रसूत होता विप्र स्त्रियेस, पुत्र तियेस पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, मने पहा आश्चर्य केवडे. आजवरी न पाहिले निवाडे, पुत्रमुख जन्मवरी. म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मिळवाया परोपरी. परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षणद्वारी बैसावया. मग नारायणा ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बैसे सदैवा. मी जातो पारखे गावा, साहित्या लागुनी पै आता. तरी उदयिक 5वा दिन, सटवी पूजा लागे करणे. या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया. ऐसे निवेदुनी तयासी, आपण जाय पारखे ग्रामासी. मागे द्वारा समीप देसी, बैसे रक्षणासी नारायण. रात्र झाली आम्ही 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षून. देवी येती झाली चालून, पुत्राशरा लागी पहावया. सुंदर देदीप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकळ. त्वरित निरकुनिया बाळ, माघारे सातकाळ परतली. इतके कृत्य तय शनी, नारायण देखून नयनी. हा तव पुण्यवंत प्राणी, झाले म्हणून दर्शन. मग तिये ते पदरी धरिले, म्हणे तू कवन पातलीसे ये वेळे. यक्षिणे की पिसाच वाळे, सांग वहिले मज लागी. एरी झिडकावी तयात, दूर होई मने ब्राह्मणाते. काय कारण तुझं पुसावयाते, सर परता माघारा. येरू म्हणे तू ते सर्वदा, जाऊ नेंदी मी तत्वता. तू कवन हे सांग वार्ता, मग आली या पंथात जाईजे. ऐसा दुराग्रह पाहुनी, बोलती झाली ते भामिनी. म्हणे तू पुण्यवान म्हणूनी, दर्शन तुझं लागून दिदले. मी तव यक्षिणी देवी, माते म्हणता ती सटवी. पुत्राक्षरे आम्ही निरखावी, ब्रह्मवरदे करून या. आता सोडी जाऊ दे माते, येरू म्हणेन घडे निरुते. काय अक्षर याचिता वाढाते, ते माते निवेदून सुख होई. एकूण तयाचे वचन, देवी वदे तू काय प्रयोजन. जे होणार ते सुखे होतेसे जाण, ब्रह्माक्षर कोण टाळू शके. तव विप्र लागतसे चरणी, सांगू इतके कृपे करुनी. मग आणिक पुसे कहाणी, तव ते यक्षिणी बोलत. म्हणे हा विप्रकुमार पाही, धन्य धान्य नसे याचे दैवी. कांता पुत्र तेही नाही, उदरनिर्वाह केवता.
तरी तक्र विक्रय करून चालेल याचे उदरपोषण, शतायुषी असे हा पूर्ण मरण काळी. ऐसे वचन ऐकता ते वेळी, एरे नमस्कारुनी बोळविली. मनी म्हणे हे नाथ चंद्रमौळी, केवी कुडी पुत्र ऐसा. केवढा पवित्र विप्र राणा, ऐसा पुत्र तया लागून. काय ऐसे संतान होऊन, निसंतान परी भले. केवढा हर्ष विप्राचे मनी, जन्मदारभ्य सोहळा देखुनी. प्राण देईल हा ऐकता क्षणी, म्हणून मौनी न बोलावे. गोष्ट ठेविली जीवीचे जीवी, कोणा ते न वदे काळ यत्रयी. असो विप्र येऊन सुगृही, सोळा संपा दिला आनंदे. द्वादश दिनी जातकर्म, करिता झाला विप्रोतम. संभ्रमे ठेविले नाम, बहुत लढा पुत्रावरी. ऐसे लोटले बहुत दिन, तो पंचम वर्षी पुत्र निधान. वाढत झाला तो मागुतेन, कांता झाली प्रसूती. ते समयी कन्ये ते प्रसवली, देखून विप्र आनंद मिळी. मनी कृत्य यालो एकाडी, जाले कुडी कन्यापुत्र. नारायण हा भाग्य उघडा आगडा, याचा पाय गुण लाभला भला. ऐसे सौख्य मानिता झाला, परी चिंता नारायणा मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे प्रती. मागुती येता यक्षिणी सती, पुसेन तिज प्रति वृत्तांतू. ऐसा निजमनी केला, मागुनी गुरु आज्ञेने रक्षण बैसला. तो पाचवे दिन यक्षिणी तेच वेळा, लक्षण तात्काळ प्रगटली. अक्षरे निरखून कन्येचे भाडी, निगती झाली ते क्षणबाळी. तव येते पदरी दृढ धरिली, नमस्कारी भावार्थ. म्हणे माते कृपा करून मजसी, सांग्य कन्याशरे ती कैसी. एरी म्हणे वारंवार का पुससी, मूर्ख होसी रे ब्राह्मणा. एरी मागुता चरणी लागे, कृपा करुणी मजला सांगे. आणिक न मागे काही अंगे, जान शुभांगे यक्षिणी. मग भिडेच तव यक्षिणी पाही, बोलती झाली ते समयी. म्हणे विवाह तैव दैवी नाही, इच्छिया विप्रवर्या जानपा. माता पिता आप्तवर्ग, न करिता हिचा संसर्ग. ही जारकर्मी विचरून मार्ग, उदरनिर्वाह ते करील. त्याहीवरी पूर्ण आयुषी, रोगव्याधी नाही शरीराशी. शतवर्ष इचिया कर्मासी, प्रतवर्ती निश्चयेसी जानपा. ऐसे वदन ते वेळी, यक्षिणी देवी गुप्त झाली. एकूण जीवी तळमळी, नारायण विप्रते वेळा. म्हणे आहा देवा हे काय, दैवापुढे नाही उपाय. केवढा पवित्र विप्रराय, संतान लाहे केवी ऐसे. ऐसे होणार ते होऊन जात, परी कोणता ते न वेदची मात. मनीच ठेविलेसे गुप्त, साधी कार्यार्थ वरीवरी. ऐसे काही दिवस क्रमिले, 7 वर्षी उपनयन केले. 5 वर्षी कन्यारत्न झाले, ऐसे उभयंता ते. तव द्विज शर्मा पावला निधन, कांता करी सहगमन. धन्य ते पतिव्रता सतीरत्न, टाका लहान मुले दोन्ही. असो ऐसे वर्तमान झाले, नारायण उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहता नवे भले, आचरिती बाळे तिनं देखी मी. ऐसा निश्चय मानसी केला, उपरी मास 4 क्रमिता झालं. मग ग्रामवासी जनासकड, निरविता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले, तव ती कन्यापुत्र कोल्हाळे. आरडून गळा पडू लागले, देखते झाले आबाल वृद्ध. देखून तयाची करुणा, अश्रू आले जनाची या नयना. म्हणित ते भगवान जनार्दना, ही बाळके केवी जगतील. नाही तया ती पाडिता पोसिता, नाही माता आणि पिता. नाही द्रव्याची वार्ता, केवी भगवंता हे केले. ऐसा जनाचा कोल्हाड, टपाटपा अश्रू गळीती सकड. नारायण हृदीची कोमड, परी फुटके कपाळ पै यांचे. बाळपणी मेली माता पिता, तारुण्यपणी दरिद्र अवस्था. त्याहीवरी जार कर्म तत्वता, जाणून निघता जो तो झाला. नारायण गेला निघुनी, तळमळू लागली बाळे दोन्ही. मग जनसमुदाया आश्वासुनी, मुनी प्रतिपाळ दिन रजनी करिताती. परी होणार तेन टळेची निश्चित, कोण टाळू सके ब्रह्मा लिखित. ते अनायासे होत जात, न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी, एक धेनू असे त्यांचे घरी. तिची सेवा निरंतरी, विप्रकुमार करीत असे. जाऊन रानात पाही, तृण आणि तसे लवलाही. निज करे तिचा पैसा साचवी, क्रय विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 5 वर्षी, आपण सोये 10 वर्षा. परी उदार निर्वाह परी येसी, उभयंता सरसी लोटीत. कन्या मृतिका पात्र घेऊनी, उदक आणि तसे प्रतिदिनी. येरू सकोरे दह्याची कतली घेऊनी, दही मथून करी तक्र. तयाचा विक्रय करून, लागेल ते आणूनी धान्य. ते उभयंता पचवून, उदरपोषण करीताती. ऐसे लोटिले वर्ष 2, ते तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एक सभाग्य वेसा जान, उतरली येऊनी नदीदारी. समागजे गज अश्वरथ, दासदासी ते बहुत. स्वय हेई स्वरूपवंत, अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी तरी, विप्रकन्या देखील नेत्री. मृणमय पात्र घेऊन शिरी, तेही घाबरी पाहत असे.
कथीचा पहिला नाही समुदाय म्हणून तेथे उभी राही. तव वेशीने लवला आहे पाचारिले आपण पै. मग पुस्ती झाली वर्तमान म्हणे तू कवनाची कोण. स्वरूपे दिससी सुंदर पूर्ण वस्त्र मळीन फाटके. तू ते एसी दशा प्राप्त झाली कवनी दुर्जन तू ते गांजली. वर्तमान सांग मजजवळी मग ते विप्र बाडी बोलत. मायबाप गेली मरून एक बंधू तोही लहान. मी ब्रह्मकुमारी पतीहीन दरिद्रे पूर्ण पडिलेसे. ऐसे वर्तमान ऐकुनी वैशा द्रवली अंतकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुनी दिदले काढुनी भक्षावया. पदार्थी भुलेली विप्रकुमारी मग तैसीच बसली रतावरी. वेशा निघून गेल्या सत्वरी हे जगन्नेती पाहताती. परी कोणी न बोलती बोला म्हणती कन्येचा पांग फिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला पुढे होणाराला कोण पाहे. तो एरीकडे विप्र कुमार गृही तृण घेऊनी आला लवलाही. तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई म्हणून पाही चहूकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला हे ठाऊके नसीची तयाला. मग ग्रामवासीये पाहिला तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षण अंतरी होऊन आठवी श्रीहरी. म्हणे माझी पूर्वदशा खरी फळा आली ए काडी. माता पित्यांचे दिधान पदरी नाही काही धन. आभी उभयंता बाळे दिन अनाथ होऊन पडलो असे. त्या माझी हा विगळ पडिला आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करिता जाला रडो लागला अट्टहास्ये. ऐसे कर्म तया घडून आले पुढे काय असे वर्तले. ते पाहिजे श्रवण केले म्हणून म्हणे पुढली प्रसंगी. आता धनुसेवा फडली कैसी तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या अभयंताशी ते सावकाश परी दिसेसीजे. इथे श्री महात्म्य ग्रंथ पद्यपुराणीचे समस्त मनोहरसूत विरचित दा विसंतीत मोध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करत जा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. तर भेटूया मग पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हसा आणि हसत राहा नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.